Hello students, our unit is human body and organ system. So in previous video we have studied about the blood circulatory system, different organs of blood circulatory system. That organs are heart, blood vessels and capillaries. So here we have studied the structure of heart, external and internal structure of the heart. Then the blood vessels. There are two types of blood vessels, arteries and veins, and about the capillaries. So capillaries are hair-like structures of artery. So here we have studied about this, and other of that we studied about the pumping of heart, then beating of heart, etc. Okay. So students, today we are going to study about the blood. So blood, that is a red colored fluid material and it is a fluid connective tissue. आता आज आपण काय करणार आहोत, या व्हिडिओमध्ये ब्लड बद्दल विषयी आपण माहिती घेणार आहोत. सो ब्लड इज अ फ्लूइड टाइप ऑफ कनेक्टिव्ह टिश्यू, म्हणजे प्रवाही आहे हे, and that is a red in color. So the oxygenated blood that is a deep red colored and salty in taste, and the pH of the blood is 7.4. आता हे जे ब्लड आहे तर त्याचं जे ऑक्सिजनेटेड ब्लड जे असतं त्याचा कलर जो आहे तर तो डीप रेड, डार्क रेड कलर असतो त्याचा, आणि टेस्ट जी आहे तर त्याची सॉल्टी म्हणजे खारट असतं थोडं, आणि त्याचा pH जो आहे तर तो 7.4 एवढा असतो. The main components of this blood, that are two components are present in the blood. First one is the plasma and second one is that are the blood cells. So first we say about the plasma. What is the plasma? So plasma, that is a pale yellow clear slightly alkaline fluid, and it contains 90 to 92% water, 6 to 8% proteins, 1 to 2% inorganic salts and other components. आता हे प्लाझ्मा आणि ब्लड सेल्स हे दोन कंपोनंट्स असतात ब्लडमध्ये. त्यापैकी पहिल्यांदा प्लाझ्माबद्दल बघूया आपण. प्लाझ्मा हे काय आहे, पेल येलो कलरचं काय आहे, अल्कलाइन असं फ्लुइड आहे, म्हणजे याचा फिकट अशी पिवळ्या कलरचं काय आहे हे फ्लुइड आहे, आणि ते काय असतं अल्कलाइन असतं थोडंसं. त्याच्यामध्ये जवळपास 90 ते 92% एवढं काय असतं वॉटरचा पार्ट असतो, 6 to 8% एवढा प्रोटीन्स असतात डिफरंट टाईपचे, आणि 1 to 2% एवढे काय असतात इनऑर्गॅनिक सॉल्ट आणि काही अदर कंपोनंट्स सुद्धा काय असतात या प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. आता वन बाय वन आपण याच्यामध्ये बघूया. वॉटर कंटेंट आहे, शेवट आता 6 to 8% काय आहे त्याच्यामध्ये प्रोटीन्स. सो what are type of proteins are present in the plasma? So first one is the albumin. So albumin, that is the one type of protein which is present in the plasma. So here see the plasma albumin that distributes water all over the body. What is the function of the albumin? It is present in the plasma. So it distributes water all over the बॉडी. आपल्या पूर्ण बॉडीकडे वॉटर प्रोव्हाइड करण्याचं फंक्शन जे आहे तर ते अल्ब्युमिन करत असतात. त्याच्यानंतर नेक्स्ट प्रोटीन जे आहे सो दॅट इज अ ग्लोब्युलिन्स. ग्लोब्युलिनचं फंक्शन काय आहे, इट इज अनदर टाईप ऑफ प्रोटीन प्रेझेंट इन द प्लाझ्मा. प्रोटेक्शन हे काय त्याचं फंक्शन आहे, सो दॅट प्रोटेक्ट्स आवर बॉडी. देन नेक्स्ट टाईप ऑफ प्रोटीन दॅट इज अ फायब्रिनोजेन अँड प्रोथ्रॉम्बिन. हे पण दोन वेगळ्या टाईपचे काय प्रोटीन्स आहेत दॅट आर प्रेझेंट इन द प्लाझ्मा. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस फायब्रिनोजेन अँड प्रोथ्रॉम्बिन? सो दॅट हेल्प्स इन ब्लड क्लॉटिंग. ब्लड क्लॉटिंग म्हणजे काय बघा, जेव्हा आपल्याला एखादी इंजुरी झालेली असते तर तेव्हा काय होते, त्याच्यामधून रक्त बाहेर पडत असतं. काही वेळानंतर आपोआपच काय होतं, त्या रक्तावर एक गुठली तयार होते, अँड दॅट प्रिव्हेंट्स ब्लड फ्लोईंग. त्याचा जो फ्लो आहे तर तो तिथेच काय केला जातो, सप्रेस केला जातो, थांबवला जातो. सो दॅट इज द क्लॉटिंग ऑफ ब्लड. त्या क्लॉटिंगमध्ये म्हणजे ब्लड क्लॉटिंगसाठी काय असतात हे फायब्रिनोजेन आणि प्रोथ्रॉम्बिन हे जे प्रोटीन्स आहेत तर ते मदत करतात. सो दॅट आर व्हेरी मच इम्पॉर्टंट. नाव सम इनऑर्गॅनिक सॉल्ट्स आल्सो प्रेझेंट इन द प्लाझ्मा. So what type of inorganic salts? So
so that like calcium, sodium, potassium. So these are some inorganic ions which are present in the plasma. So they control the function of muscles and nerves. तर हे काय करतात, हे जे इनऑर्गॅनिक आयन्स आहेत सो दॅट कंट्रोल द फंक्शन, हे काय करत असतात आपल्या मसल्सचे किंवा नर्व जे आहेत म्हणजे आपले स्नायू किंवा आपले जे चेतापेशी आहेत यांच्या फंक्शनवर कंट्रोल करण्याचं काम हे इनऑर्गॅनिक सॉल्ट जे आहेत तर ते करत असतात. सी अबाउट द सेकंड component of blood, that are the blood cells. So there are different types of blood cells are present in the blood. So first type of blood cells are red blood corpuscles, then white blood cells, and third one is platelets. So here first see about the red blood corpuscles. So red blood corpuscles, so these are the cells which are present in the blood. These red blood corpuscles are smaller, circular, and that are enucleated cells. So these cells appear red in color due to the presence of hemoglobin. The oxygen dissolves in the blood due to the hemoglobin. So these red blood cells are very smaller in size and circular in shape. And these are enucleated cells, means nucleus is absent in this type of cell and that have red color due to the presence of hemoglobin. Hemoglobin present असल्यामुळे या ज्या रेड ब्लड कार्पस्कल्स आहेत तर त्यांना रेड कलर आलेला असतो. सो हिमोग्लोबिन हॅज अ मोर ॲफिनिटी टुवर्ड्स दिस सेल. आता या जे हिमोग्लोबिन आहेत तर त्यांना काय असतं, जास्तीत जास्त ते ऑक्सिजनला स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत असतात. त्याच्यामुळं ऑक्सिजन गेट डिझॉल्व इन दिस हिमोग्लोबिन. ऑक्सिजन कॅरिंग जे आहेत ती कॅपॅसिटी यांच्याकडे काय असते, मोर असते. सो दीज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ हिमोग्लोबिन, हिमोग्लोबिनमुळे ऑक्सिजन त्या रेड ब्लडच्या कार्पस्कल्स आहेत तर त्यांच्यामध्ये काय असतात, डिझॉल्व झालेले असतात. सो 50 to 60 lakhs RBCs आर प्रेझेंट इन ईच क्युबिक मिलीमीटर ऑफ द ब्लड. आता या ज्या RBCs आहेत जे रेड ब्लड कार्पस्कल्स आहेत तर यांच्यामध्ये या 50 to 60 lakhs एवढ्या असतात एका क्युबिक मिलीमीटर एवढ्या ब्लडमध्ये. किती असतात ते एकूण 50 to 60 lakhs एवढ्या. अँड दीज आर लाईव्स टू 100 to 127 days. आणि याचं लाईफ स्पॅन जे आहे या सेलचं ते किती असतं, वन मोर अबाउट 100 to 127 एवढं काय असतं यांचं लाईफ टाईम असतं. म्हणजे एवढ्या त्या दिवसांपर्यंत जगू शकतात, 100 to 127 डेजपर्यंत. नाव सी द सेकंड टाईप ऑफ दॅट सेल्स आर व्हाईट ब्लड सेल्स दॅट आर कॉल्ड एज द WBC. या सेकंड टाईपच्या सेल्स आहेत ज्या ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. सो दॅट आर द WBCs, white blood cells. So these are the larger in size and nucleated and colorless cells. या ज्या सेल्स आहेत तर त्या ॲक्च्युली यांच्यापेक्षा साईज काय असतो, लार्जर असतो आणि या कशा असतात, न्यूक्लिएटेड असतात. म्हणजे यांच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतं, RBCsमध्ये न्यूक्लियस अबसेंट असतं. सो दीज आर कलरलेस सेल्स. या काय आहेत, कलरलेस सेल्स आहेत आणि दीज आर रेड इन कलर. या काय व्हाईट ज्या ब्लड सेल्स आहेत म्हणजे WBCs आर कलरलेस सेल्स. दीज आर 5,000 to 10,000 WBCs आर प्रेझेंट इन 1 cubic millimeter ऑफ द ब्लड. एका क्युबिक मिलीमीटर ब्लडमध्ये काय असतात, 5,000 to 10,000 एवढ्या काय असतात WBCs प्रेझेंट असतात. सो देर आर 5 टाईप्स ऑफ WBCs आर प्रेझेंट. 5 वेगळ्या टाईपच्या WBCs असतात. सो फर्स्ट वन इज दॅट आर द बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स आणि लिम्फोसाइट्स. अशा 5 वेगळ्या टाईपच्या काय असतात WBCs ब्लडमध्ये प्रेझेंट असतात. कोणकोणत्या बघा, दॅट आर द बेसोफिल्स, इओसिनोफिल्स, न्यूट्रोफिल्स, मोनोसाइट्स अँड lymphocytes. So WBCs
that are produced in the red bone marrow. या ज्या WBCs आहेत तर त्या रेड बोन मॅरोमध्येच काय होतात, तयार होतात. जसं RBC सुद्धा काय होतात, त्या रेड बोन मॅरोमध्येच काय असतात, तयार होत असतात. रेड बोन मॅरो जे आहे तर ते आपल्या बोन्स ज्या असतात तर त्याच्या आतल्या साईडला इनसाइड टू द बोन्स दॅट रेड बोन मॅरो इज प्रेझेंट. तिथे काय होतात, या WBC सुद्धा आणि ज्या RBCs आहेत त्या पण आणि WBCs पण तिथेच काय होतात, त्या जनरेट होत असतात म्हणजे तयार होत असतात. सो WBCs आर ॲक्ट्स लाईक अ सोल्जर्स ऑफ आवर बॉडी. हे आपल्या एखाद्या सैनिकासारखं काय करतात, कार्य करत असतात. सैनिक जसं काय करतात आपल्या देशाचं किंवा आपल्या सर्वांचं रक्षण करत असतात, तसं आपल्या बॉडीचं संरक्षण करण्याचं म्हणजे प्रोटेक्शन देण्याचं काम जे आहे तर ते कोण करत असतं, या WBCs करत असतात. सो व्हॉट इज द फंक्शन ऑफ दिस WBC? These cells are attacked the pathogens entering into the inside the body and they protects our body from microbial diseases. आता या WBC सोल्जर म्हणून कार्य कसं करतात, तर समजा एखादे जे मायक्रोब्स आहेत, फॉरेन मायक्रोब्स किंवा पॅथोजेन जंतू जे आहेत ते आपल्या शरीरात जेव्हा काय करतात, एंटर करतात तर तेव्हा त्यांच्यावर काय करतात, या अटॅक करतात, त्यांना इन्गल्फ करतात आणि आपल्या बॉडीचं काय करतात, त्यांच्यापासून प्रोटेक्शन करत असतात. सो दिस इज द फंक्शन ऑफ WBC. नाव थर्ड टाईप ऑफ सेल इज ब्लड सेल्स आर प्लेटलेट्स. तिसरा प्रकार आहे ब्लड सेलचा, तो आहे प्लेटलेट्स. प्लेटलेट्स दीज आर एक्स्ट्रीमली स्मॉल अँड डिस्क शेप्ड सेल्स. या अतिशय काय असतात, लहान आणि यांचा आकार कसा असतो, डिस्कसारखा यांचा आकार असतो. 2.5 to 4 lakh platelets are present per cubic millimeter of the blood. आपल्या ब्लडमध्ये एका क्युबिक मिलीमीटर ब्लडमध्ये जवळपास 2.5 ते 4 लाख एवढ्या काय असतात, प्लेटलेट्स प्रेझेंट असतात. अँड द फंक्शन ऑफ these platelets is these participates in the blood clotting. आता जेव्हा ब्लड क्लॉटिंग होत असतं, जसं मगाशी सांगितल्याप्रमाणे ब्लड क्लॉटिंग जे आहे म्हणजे रक्त गोठण्याची जी क्रिया आहे तर त्याच्यामध्ये दॅट प्लेज इम्पॉर्टंट रोल. या ज्या प्लेटलेट्स आहेत तर त्या खूप महत्त्वाचं असं कार्य करत असतात. नाव नेक्स्ट वन इज द फंक्शन्स ऑफ ब्लड. ब्लडचे आपण फंक्शन्स आता बघूया. सो ब्लड फर्स्ट फंक्शन इज ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. The function of blood. There are different functions which performed by blood, and blood is very important in our body. So first function is the transport of gases. So oxygen and that is carried via blood from the lungs to the cells in various parts of the body, and the carbon dioxide from the tissue to the lungs. आता हे आपण रेस्पिरेटरी सिस्टीममध्ये हे काय केलं, शिकलेलो आहोत आपण. ब्लड जे काय आहे तर ते काय करत असतं, लंग्सपर्यंत जे ऑक्सिजन आलेलं असतं लंग्समधून ॲल्व्हिओलायमधून ब्लडमध्ये ते एंटर होतं. ब्लडमधला जो ऑक्सिजन आहे तर तो सेल्सकडे किंवा बॉडी पार्ट्सकडे पोचवणे आणि टिश्यूजमध्ये तयार झालेला कार्बन डायऑक्साईड पुन्हा लंग्सकडे आणणे. सो दॅट इज द एक्सचेंज ऑफ गॅसेस दॅट इज कॅरीड आउट बाय ब्लड. सो दॅट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ गॅसेस. नाउ द नेक्स्ट फंक्शन इज transport of nutrients. So simple nutrients like the glucose, amino acids, fatty acids, so that are taken by the blood from wall of the alimentary canal to the transported up to each cells of the body. So there are transportation of nutrients. म्हणजे ब्लड जे आहे तर ते न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट करण्याचं सुद्धा काय करत असतं, फंक्शन करत असतं. जसे काही सिम्पल न्यूट्रिएंट्स आहेत जसं ग्लुकोज किंवा अमिनो ॲसिड्स किंवा फॅटी ॲसिडसारखे जे आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीममध्ये तयार झालेले असतात आफ्टर द प्रोसेस ऑफ डायजेशन, तर त्यांना ब्लड काय करतं, ॲलिमेंटरी कॅनलपासून ट्रान्सपोर्ट करतं टुवर्ड्स ईच अँड एव्हरी सेल इन द बॉडी. द नेक्स्ट फंक्शन इज म्हणजे ट्रान्सपोर्टेशन ऑफ न्यूट्रिएंट्स. सिम्पल न्यूट्रिएंट्स गेट ट्रान्सपोर्टेड थ्रूआउट द बॉडी विथ द हेल्प ऑफ ब्लड. नेक्स्ट वन इज द ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल. जसं सिम्पल न्यूट्रिएंट्स ट्रान्सपोर्ट करतात तसंच सेलमध्ये जे तयार झालेले वेस्ट मटेरियल्स आहेत दॅट आल्सो गेट ट्रान्सपोर्टेड टू
for the excretion towards the kidney, etc. So nitrogenous waste like the ammonia, urea, creatinine, so that are released by the tissues into the blood, and that is carried those towards the kidney for excretion. ज्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी होतात आपल्या बॉडीमध्ये, त्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीमध्ये काही नायट्रोजनस वेस्ट प्रोडक्ट्स तयार होत असतात दॅट आर व्हेरी डेंजरस फॉर आवर बॉडी. तर त्यांना ब्लडमध्ये ते काय होतं, रिलीज केलं जातं फ्रॉम द सेल्सकडून ब्लडमध्ये रिलीज होतं आणि ब्लड त्याला एक्सक्रिशनसाठी किडनीपर्यंत आणतं फॉर एक्सक्रिशन. सो दॅट इज द रिमूव्हल ऑफ वेस्ट मटेरियल. सो दॅट इज द ट्रान्सपोर्ट ऑफ वेस्ट मटेरियल्स. नाउ नेक्स्ट वन, ब्लड ऑल्सो प्लेज इम्पॉर्टंट रोल इन द प्रोटेक्शन. जसं मगाशी आपण बघितलं की वेगळ्या टाईपच्या ब्लड सेल्स असतात ज्या काय करत असतात, ॲज अ सोल्जर म्हणून फंक्शन करत असतात. सो अँटीबॉडीज आर प्रोड्यूस्ड इन द ब्लड अँड दे प्रोटेक्ट्स द बॉडी फ्रॉम द मायक्रोब्स अँड अदर हार्मफुल पार्टिकल्स. जसं ब्लडमध्ये काही विशिष्ट वेगळ्या प्रकारच्या डिसीजसाठी काय करतात, अँटीबॉडीज म्हणजे प्रतिजैविके तयार होत असतात. दॅट अँटीबॉडीज प्रोटेक्ट्स आवर बॉडी फ्रॉम मायक्रो ऑर्गॅनिझम अँड सम हार्मफुल पार्टिकल्स when that get enters in our body. So this is the function of protection. Now next function is transport of enzymes and hormones. So again blood carries the transportation of enzymes and hormones. The blood transport enzymes and hormones from site of their production and to the site of their action. म्हणजे हार्मोन्स किंवा हार्मोन्स म्हणजे संप्रेरके किंवा एन्झाइम्स म्हणजे विकरे ज्या ठिकाणी तयार होत असतात तिथून जिथं यांची गरज आहे तिथंपर्यंत यांना वाहून नेण्याचं फंक्शन जे आहे तर ते ब्लड करत असतं. सो दॅट इज द ट्रान्सपोर्टेशन ऑफ एन्झाइम्स अँड हार्मोन्स. एन्झाइम्स म्हणजे विकरे, हार्मोन म्हणजे संप्रेरके. हे आपल्या बॉडीच्या विशिष्ट ठिकाणी तयार होत असतात. त्या एन्झाइमची हार्मोन्सची ज्या ठिकाणी गरज असते त्या ठिकाणी वाहून नेण्याचं function, that is the transportation of enzymes and hormones. Now next important function of blood is thermoregulation. So blood also carries the important function of thermoregulation. What is the thermoregulation? So our body temperature always remains constant. So to maintain this body temperature at 37 degrees Celsius by vasodilation and वॅसोकन्स्ट्रिक्शन. आपल्या बॉडीचं टेम्परेचर हे रेग्युलर म्हणजे 37 डिग्रीज ठेवण्यासाठी ब्लड काय करत असतं, हे दॅट प्लेज इम्पॉर्टंट रोल. देन आफ्टर दॅट ब्लड ऑल्सो प्लेज इन इम्पॉर्टंट रोल फॉर मेंटेनिंग बॅलन्स ऑफ मिनरल्स. मेंटेन्स द बॅलन्स इन मिनरल्स. सो मिनरल्स लाईक सोडियम, पोटॅशियम, so that are the different minerals which are present in our body. तर त्यांचा बॅलन्स जो आहे, संतुलन राखण्याचं काम सुद्धा कोण करतं, हे ब्लड करत असतं. देन इफ ब्लिडिंग ऑकर्स ॲट द इंजरी, प्लेटलेट्स अँड द प्रोटीन्स दॅट आर कॉल्ड ॲज द फायब्रिनोजेन ऑफ द ब्लड फ्रॉम दे फॉर्म द क्लॉट अँड सील द इंजुरी. हे आपण मगाशी ब्लड सेल्समध्ये बघितलं की प्लेटलेट ज्या असतात त्या आणि फायब्रिनोजेन ज्या प्रोटीन्स आहेत प्लाझ्मामध्ये प्रेझेंट असतात. तर विथ द हेल्प ऑफ दीज टू समजा जर एखादी इंजुरी झाली असेल तर त्याच्यावर क्लॉट तयार होतो, म्हणजे त्याच्यावर पापुदा तयार होतो. अँड देअरफॉर दॅट सील्स, त्याच्यामुळे ती जी इंजुरी आहे तर ती त्याच्यामधून फ्लोईंग ऑफ ब्लड जे आहे तर तिथं प्रिव्हेंट केलं जाऊ शकतं. सो दीज आर द डिफरंट फंक्शन्स ऑफ ब्लड. हे सगळे काय आहेत, ब्लडचे फंक्शन्स आहेत. नाव सी द डिफरंट ब्लड ग्रुप्स इन द ह्युमन. So there are different blood groups present in the human being depending upon the proteins like antigens and antibodies. Different blood groups are present in the humans. तर अँटीजेन कोणत्या टाईपचे अँटीजेन आणि अँटीबॉडीज ब्लडमध्ये प्रेझेंट आहेत याच्यानुसार आपल्या ह्युमन्समध्ये
वेगळ्या प्रकारचे काय होतात ब्लडचे टाईप्स तयार होत असतात. सो देर आर 4 मेन डिफरंट टाईप ऑफ ग्रुप्स ऑफ ब्लड दॅट आर प्रेझेंट इन द ह्युमन बिंग. 4 वेगळ्या मुख्य प्रकारचे ब्लड ग्रुप्स आपल्याला ह्युमन बिंग्समध्ये बघायला मिळतात अकॉर्डिंग टू द अँटीजेन अँड अँटीबॉडी. सो दॅट आर ए बी ए बी अँड ओ असे हे काय ते 4 ग्रुप्स आहेत. ए बी ए बी अँड ओ. दीज आर द 4 मेन ग्रुप्स ऑफ human blood. So beside these 2 types there are again 2 types, that is Rh negative and Rh positive is 4 blood. याच्याशिवाय आणखी 2 टाईपचे आपल्याला याच्यामध्ये ग्रुप्स दिसतात, Rh पॉझिटिव्ह आणि Rh निगेटिव्ह. Besides 4 Bs again 2 types of blood groups are also present. So thus in all 8 blood groups are formed. तर याच्यानुसार एकूण 8 काही ब्लड ग्रुप्स तयार झाले. कसं बघा, RH पॉझिटिव्ह ए ग्रुप, RH निगेटिव्ह ए ग्रुप, RH पॉझिटिव्ह बी ग्रुप, RH निगेटिव्ह बी ग्रुप, RH पॉझिटिव्ह ए बी ग्रुप, RH निगेटिव्ह ए बी ग्रुप, RH पॉझिटिव्ह ओ ग्रुप and RH पॉझिटिव्ह RH negative O group. So there are total 8 types of blood groups. Main blood groups are present in humans. Now blood donation is always if the person meets an accident, bleeding occurs through wounds, and many times blood that transfusion is necessary during the surgical operation. बऱ्याच वेळेला काय होत असतं बघा, काही वेळेस काही व्यक्ती काय होत असतात, त्यांना ॲक्सिडेंट होतो किंवा त्यांच्यामध्ये जास्त काय होतं, ब्लिडिंग होतं, ब्लड फ्लो होत असतं. सो ॲट दॅट टाईम ब्लड ट्रान्सफ्युजन इज नेसेसरी. म्हणजे अशा व्यक्तीला रक्त घेणं काय असतं, गरजेचं असतं. काही वेळेस काही सर्जिकल ऑपरेशन्समध्ये सुद्धा हे गरजेचं असतं. म्हणजे जेव्हा काही वेळेस काय होत असतात, ऑपरेशन्स सुरू असतात, शस्त्रक्रिया, तर तेव्हा पण हे ब्लड त्या व्यक्तीला, त्या पेशंटना देणं काय असतं, गरजेचं असतं. सिमिलरली ब्लड इज ट्रान्सफ्युज्ड in case of the patients of the anemia, thalassemia, cancer too. त्याच्यानंतर फक्त याच केसेसमध्ये म्हणजे ॲक्सिडेंट झाला किंवा काही ब्लिडिंग खूप झालं किंवा सर्जिकल ऑपरेशन्समध्येच फक्त ब्लड दिलं जातं असं नाही. काही डिसीजेस पण असे आहेत जसे ॲनिमिक डिसीजेस, ॲनिमिया कंडिशन असते ज्याच्यामध्ये RBCs कमी झालेले असतात. थॅलॅसमिया ज्याच्यामध्ये पण काय असतं, त्याचा HB जो आहे तर तो ऑक्सिजन कॅरिंग कॅपॅसिटी कमी झालेली असते. त्याच्यानंतर कॅन्सरसारखे काही ल्युकेमिया वगैरे याच्यासारखे जे कॅन्सर असतात, ब्लड कॅन्सर, या केसेसमध्ये सुद्धा पेशंट्सना ब्लड देणं, ट्रान्सफ्युजन ऑफ ब्लड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट. सो ब्लड ट्रान्सफ्युजन इज कॅरीड आउट द कॉम्पेन्सेट द ब्लड शॉर्टेज इन द बॉडी अँड दिस इज कॉल्ड ॲज द ब्लड ट्रान्सफ्युजन. म्हणजे आपल्या शरीरातली रक्ताची कमतरता जी आहे तर ती भरून काढण्यासाठी, जी शॉर्टेज म्हणजे कमतरता आहे तर ती भरून काढण्यासाठी ब्लड काय केलं जातं, दिलं जातं. आणि ही लेवल जी आहे ब्लडची बॉडीमध्ये मेंटेन केली जाते. सो दॅट इज कॉल्ड ॲज ब्लड ट्रान्सफ्युजन. आता वेअर द ब्लड इज सप्लाइड फॉर द ब्लड ट्रान्सफ्युजन, कुठून हे ब्लड ट्रान्सफ्युजन केलं जातं म्हणजे डोनेशन किंवा घेतलं जाऊ शकतं. सो देर आर द ब्लड बँक्स प्रेझेंट. सो देर आर द ब्लड बँक्स. कोण असतात त्याच्यासाठी, ब्लड बँक्स असतात. जशा आपल्या बँक्स असतात ज्याच्यामध्ये आपण मनी ट्रान्सफर किंवा घेतो, काढतो वगैरे, तशा टाईपमध्ये किंवा थोड्या वेगळ्या प्रकारचे आपण म्हणू शकतो याला ब्लड बँक्स आर प्रेझेंट. त्याला रक्तपेढी असं आपण म्हणतो. दॅट ब्लड इज कलेक्टेड इन द ब्लड बँक्स बाय स्पेसिफिक मेथड फ्रॉम द हेल्दी पर्सन अँड दॅट इज सप्लाइड टू द नीडफुल पर्सन. आता या ब्लड बँक्समध्ये काय केलं जातं बघा, हेल्दी पर्सन म्हणजे जो पूर्णपणे निरोगी व्यक्ती आहे त्याचं जे ब्लड आहे तर ते स्पेसिफिक मेथडनी काय केलं जातं, कलेक्ट केलं जातं. आणि जी काही नीडफुल पर्सन आहे म्हणजे गरजू व्यक्ती आहे तिला ते काय केलं जातं, दिलं जातं. इफ द कलेक्टेड ब्लड इज नॉट बी युज्ड इमिडिएटली इट कॅन बी स्टोर्ड फॉर सम डेज इन द रेफ्रिजरेटर. आता लगेचच गरजू व्यक्ती त्या ठिकाणी जर मिळाला नाही तर अशा वेळी काय केलं जातं, जे काय ब्लड कलेक्ट झालेलं आहे तर ते काय केलं जातं,
रेफ्रिजरेटरमध्ये काही ठराविक दिवसांसाठी काय केलं जातं, स्टोअर करून ठेवलं जाऊ शकतं. आता जेव्हा हे ब्लड डोनेट केलं जातं, डोनेशन होतं, ट्रान्सफ्युजन होत असतं, सो देर इज अ पर्सन विच इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, दॅट आर कॉल्ड ॲज द ब्लड डोनर, ज्याला आपण रक्तदाता असं म्हणतो. पर्सन हू डोनेट्स द ब्लड दॅट रेफर्स ॲज अ ब्लड डोनर, जो रक्त देतो तर त्याला आपण ब्लड डोनर असं म्हणू शकतो. आणि द ब्लड रेसिपियंट, द पर्सन हू रिसिव्स द ब्लड, सो दॅट इज रेफर्ड ॲज अ ब्लड रिसिवर और रेसिपियंट. सो जो रक्त घेतो तर त्याला आपण ग्राही, रक्तग्राही असं म्हणतो, दॅट आर द ब्लड रेसिपियंट्स. The person in the blood group O that can donate the blood to the person having any type of other type of blood groups. So whereas the person with the AB blood group can receive the blood from the person with any other type of blood group. आता इथे बघा AB O blood group O which have the blood group O, ज्याचा blood group O आहे तर तो या सगळ्या अदर ब्लड ग्रुपला काय करू शकतो, ब्लड डोनेट करू शकतो, म्हणजे देऊ शकतो. आणि ब्लड ग्रुप AB जो आहे तर तो या अदर कोणाकडूनही ब्लड रिसीव करू शकतो. AB कॅन डोनेट टू अदर टाइप्स ऑफ ब्लड ग्रुप्स while O that is the blood group which have gives or that donates the blood to any other type of blood groups, while AB which receives from the other type of blood groups. Therefore the person of blood group O is called as a universal donor. So O that is called as a universal donor, while as AB blood group, AB that is called as universal recipient. O कोणालाही काय करू शकतो, ब्लड देऊ शकतो, म्हणून याला युनिव्हर्सल डोनर असं म्हटलंय. O ब्लड ग्रुप इज कॉल्ड ॲज अ युनिव्हर्सल डोनर, while AB हा कुणाकडूनही ब्लड घेऊ शकतो, म्हणून त्याला युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणजे वैश्विक ग्राही म्हणतात. युनिव्हर्सल डोनर म्हणजे वैश्विक दाता आणि युनिव्हर्सल रेसिपियंट म्हणजे वैश्विक ग्राही असं याला म्हटलं जातं. आता हे जे ब्लड ग्रुप्स आहेत, सो दॅट आर द हेरिडिटी अँड डिपेंड्स अपॉन द जीन्स इनहेरिटेड फ्रॉम द पॅरेंट्स अँड ब्लड इज ट्रान्सफ्युजन इज परफॉर्म्ड ओनली आफ्टर द ब्लड ग्रुप इज मॅचिंग. जेव्हा हे आपण आपल्यामध्ये असणारे जे ब्लड ग्रुप्स आहेत तर ते ॲक्च्युली जे जीन्स आपल्या पॅरेंट्सकडून आपल्यामध्ये ट्रान्सफर झालेले आहेत त्याच्यावर हे ब्लड ग्रुप्स काय असतात, डिपेंड असतात. जेव्हा आपण ब्लड डोनेशन करतो तर तेव्हा कुणीही कुणालाही ब्लड डोनेशन करू शकत नाही. सो देर इज अ इम्पॉर्टंट थिंग इज मॅचिंग ऑफ ब्लड ग्रुप्स, म्हणजे त्या डोनरचे आणि रेसिपियंट दोघांचेही ब्लड ग्रुप काय होणं, मॅच होणं खूप काय असतं, गरजेचं असतं. इफ दॅट डोनेशन ऑफ ब्लड डन विदाउट एनी मॅचिंग इट मे प्रूव्ह फॅटल टू दॅट पेशंट. सर असं आपण कुठल्याही प्रकारचं ब्लड ग्रुप मॅच न करता एखाद्याला ब्लड दिलं आणि त्याने त्या पेशंटला आपण दिलं ते, सो दॅट मे बी फॅटल, त्याला त्या पेशंटला काय होऊ शकतो, मृत्यू येऊ शकतो. सो पर्सन हू डोनेट द ब्लड मे रेसिपियंट इन द फ्युचर. आता एखाद्याने ब्लड घेतलं तर तो फ्युचरमध्ये काय होऊ शकतो, तो रेसिपियंट. एखाद्याने ब्लड दिलं तर तो फ्युचरमध्ये त्याला पण काय होऊ शकते, ब्लडची गरज लागू शकते आणि तो काय होऊ शकतो, रेसिपियंट होऊ शकतो. नाउ सी द नेक्स्ट पॉइंट दॅट इज द ब्लड प्रेशर. सो व्हॉट इज द ब्लड प्रेशर? सो ब्लड that is continuously kept flowing through the blood vessels and due to contraction and relaxation of the heart. तर हे आपण सर्क्युलेटरी सिस्टीम बघितले तर तेव्हा आपण हे बघितलेलं आहे की हार्ट नेहमी काय करत असतं, कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन होत असतं, म्हणजे ते नेहमी आकुंचन आणि प्रसरण होत असतं. सो ड्यू टू दॅट बीटिंग ऑफ हार्ट ब्लड इज कंटिन्युअसली कीप फ्लोईंग थ्रू आउट द बॉडी. नेहमी सततपणे काय करत असतं, ते पूर्णपणे आपल्या बॉडीमधून सर्क्युलेट होत असतं. सो ड्यू टू द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट
pressure is exerted on the wall of the arteries and that is called as the blood pressure. आता जेव्हा कॉन्ट्रॅक्शन होत असतं म्हणजे आकुंचन होत असतं हार्टचं, सो दॅट एक्झर्ट्स प्रेशर ऑन द आर्टरीज. तर त्याच्यामुळं आर्टरीजवर काय होतं, प्रेशर येतं ड्यू टू दॅट कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट. सो दॅट इज कॉल्ड एज द ब्लड प्रेशर. यालाच आपण काय म्हणू शकतो, ब्लड प्रेशर असं म्हणू शकतो. आता बघा, प्रॉपर ब्लड प्रेशर इज नेसेसरी टू सप्लाय द ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ द बॉडी. आता हे ब्लड प्रेशर प्रॉपर योग्य प्रमाणात असणं पण काय आहे, खूप गरजेचं आहे. तरच काय होईल, ऑल ओव्हर द बॉडी म्हणजे सगळीकडे बॉडीमध्ये आपल्याला ब्लड जे आहे तर त्याचा सप्लाय हे नीटली होऊ शकतो. सो द प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द कॉन्ट्रॅक्शन ऑफ द हार्ट दॅट इज कॉल्ड एज द सिस्टोलिक प्रेशर. जेव्हा काय होतं, कॉन्ट्रॅक्शन होतं हार्टचं आणि ते प्रेशर जे रेकॉर्ड केलं जातं तर त्याला काय म्हटलं जातं, सिस्टोलिक प्रेशर. दॅट प्रेशर इज कॉल्ड एज सिस्टोलिक प्रेशर. व्हेन द प्रेशर रेकॉर्डेड ड्युरिंग द contraction of the heart that is called as the systolic pressure, and that one recorded during the relaxation, so that is called as the diastolic pressure. That is called as the diastolic pressure. म्हणजे जेव्हा हार्टचं कॉन्ट्रॅक्शन होत असतं, so that pressure is recorded, so that is the systolic type of pressure. And when heart get relaxed and pressure is recorded, so that is the diastolic pressure. So here is systolic and diastolic pressure, and blood pressure of the healthy person is about 120, that is the 120 to 80 millimeter. So that is the 120 to 80 millimeter to 139 to 89 meter of the Hg. 129 to 89 millimeter of Hg म्हणजे मर्क्युरी. आता हा किती होतो का, 139 to 89 millimeter ऑफ. म्हणजेच आपलं जे नॉर्मल हेल्दी पर्सनमधलं जे ब्लड प्रेशर आहे तर ते मिनिमम किती असतं, 120 ते 80 म्हणजे सिस्टोलिक 120 and डायस्टोलिक 80 millimeter ऑफ मर्क्युरी. आणि जास्तीत जास्त ते किती असू शकतं, 139 to 89 millimeter ऑफ द Hg. हे काय एका नॉर्मल हेल्दी पर्सनमध्ये असणारं काय हे ब्लड प्रेशर आहे. सो धिस इज मेजर्ड विथ द हेल्प ऑफ स्फिग्मोमॅनोमीटर. हा दाव आहे आपल्याला. नेक्स्ट आपण बघू शकतो हायपरटेन्शन. So that is the high blood pressure. High blood pressure. So high blood pressure than the normal, that is referred as the hypertension. म्हणजे आपण मगाशी बघितलं नॉर्मल किती आहे, 120 to 80 millimeter ऑफ Hg. हे काय नॉर्मल ब्लड प्रेशर आहे. तर याच्यापेक्षा हाय ब्लड प्रेशर रेकॉर्ड केलं, सो दॅट इज कॉल्ड एज द हायपरटेन्शन. त्याला आपण काय म्हणू शकतो, हायपरटेन्शन असं त्याला म्हणू शकतो. सो इन द आर्टरीज ऑफ पर्सन विथ द हायपरटेन्शन अननेसेसरी टेन्शन डेव्हलपड. आता अशा वेळेस जेव्हा हायपरटेन्शन असतं तर तेव्हा काय होत असतं बघा, त्या पर्सनच्या आर्टरीजमध्ये अननेसेसरी अनावश्यक असं काय केलं असतं, टेन्शन क्रिएट झालं असतं. सो दॅट इज द हायपरटेन्शन. सो दॅट हार्ट नीड्स टू परफॉर्म द मोर फंक्शन दॅट नॉर्मल कंडिशन इन केस ऑफ द हायपर कंडिशन. जेव्हा ही हायपर कंडिशन येत असते तर तेव्हा नॉर्मल जे फंक्शन आहे हार्टचं त्याच्यापेक्षा जास्त त्याला काय करावं लागतं, जास्त फंक्शन परफॉर्म करावं लागतं टू मेंटेन दॅट हायपरटेन्शन. सो बोथ सिस्टोलिक अँड डायस्टोलिक प्रेशर्स आर हाय इन द हायपरटेन्शन. आता अशा वेळेस इथं दोन्ही पण प्रकारचे म्हणजे डायस्टोलिक आणि सिस्टोलिक हे दोन्ही जे प्रेशर्स आहेत हे हाय कंडिशनला असतात या हायपरटेन्शनमध्ये. सो नॉर्मल जे ब्लड प्रेशर आहे तर ते सिस्टोलिक प्रेशर आहे ते 90 to 119 मिलीमीटर असतं आणि डायस्टोलिक हे 60 to 79 मिलीमीटर असतं. प्रायमरी हायपरटेन्शन जी कंडिशन असते तर त्याच्यामध्ये 120 to 139 मिलीमीटर हे सिस्टोलिक प्रेशर असतं आणि 80 to 89 मिलीमीटर हे डायस्टोलिक प्रेशर असतं.
हायपरटेन्शनची फर्स्ट स्टेज आहे त्या स्टेजमध्ये 140 to 159 मिलीमीटर हे सिस्टोलिक प्रेशर असतं आणि 90 to 99 मिलीमीटर हे डायस्टोलिक प्रेशर असतं. आणि हायपरटेन्शन स्टेज सेकंडमध्ये म्हणजे जेव्हा सेकंड स्टेज असते हायपरटेन्शनची जे सिस्टोलिक प्रेशर आहे तर ते अबाव 160 मिलीमीटरपेक्षा काय असतं जास्त असतं आणि डायस्टोलिक प्रेशर हे 100 जे आहे तर त्याच्यापेक्षा काय असतं जास्त असतं. सो दॅट कंडिशन्स आर called as a hypertension. So here see A, B and O that blood groups are discovered by Karl Landsteiner in 1900 and he got the Nobel Prize in 1930 for this discovery. आता जो कार्ल लँडस्टायनर आहे तर त्यानं A, B आणि O हे जे 3 टाईप्स आहेत ब्लडचे तर ते त्यानं पहिल्यांदा काय केले डिस्कवर शोधून काढले आणि त्याच्यासाठी त्याला 1930मध्ये नोबेल प्राईज मिळालेला आहे. अँड दॅन ब्लड ग्रुप AB दॅट इज डिस्कवर्ड बाय डिकॅस्टेलो अँड स्टर्ली इन 1902 आणि 1902मध्ये या डिकॉस्टेलो आणि स्टर्ली या सायंटिस्टने काय केलं AB हा जो ब्लड ग्रुप आहे तर तो काय केला शोधून काढलेला आहे. आता हिमॅटोलॉजी. सो हिमॅटोलॉजी काय आहे बघा. हिमॅटोलॉजी दॅट इज द ब्रांच ही एक मेडिकल सायन्सची ब्रांच आहे ज्याच्यामध्ये ब्लडशी रिलेटेड ऑर्गन्स आणि ब्लडशी रिलेटेड डिसीजेस जे आहेत तर त्याचा स्टडी केला जातो. रिसर्च अँड द डायग्नोसिस अँड द रेमेडीज ऑफ द ब्लड डिसीजेस ऑल्सो परफॉर्म इन दिस ब्रांच. तर ही जी शाखा आहे तसं विज्ञानच्या वेगळ्या शाखा आहेत तसं मेडिकल सायन्सची काय हिमॅटोलॉजी ही काय आहे ब्रांच आहे ज्या ब्रांचमध्ये रिसर्चसुद्धा केला जातो. म्हणजे एखाद्या वेगळ्या प्रकारच्या जे डिसीजेस आहेत ब्लड रिलेटेड डिसीज तर त्यांचं डायग्नोसिस म्हणजे ते कशा प्रकारे शोधून त्याचं निदान कसं करायचं किंवा त्याच्यावर उपचार कोणत्या प्रकारचे असावेत या सगळ्याचा अभ्यास या हिमॅटोलॉजीमध्ये केला जातो. आता ऑलवेज वी रिमेंबर दिस ब्लड प्रोडक्शन ऑकर्स कंटिन्युअसली इन आवर बॉडी. सातत्यानं काय होत असतं ब्लड आपल्या बॉडीमध्ये तयार होत असतं. अबाउट 350 ml ऑफ ब्लड इज कलेक्टेड फ्रॉम द पर्सन ड्युरिंग द डोनेशन अँड आवर बॉडी रिस्टोर्स द फ्लुइड पार्ट ॲट विदिन 24 hours. जवळपास 350 ml एवढं ब्लड आपण एका वेळेस काय करू शकतो डोनेट करू शकतो आणि आपण डोनेशन झाल्यानंतर त्यातला जो फ्लुइड पार्ट आहे तर तो 24 तासांमध्ये पुन्हा काय होतो तयार होऊ शकतो. प्रेग्नंट अँड ब्रेस्ट फिडिंग वुमेन्स कॅनॉट डोनेट द ब्लड. जे प्रेग्नंट वुमन असतात आणि जे त्यांच्या बाळांना फिडिंग करत असतात अशा ज्या महिला असतात तर त्या ब्लड डोनेशन करू शकत नाहीत. देर इज अ ट्रबल ड्युरिंग आफ्टर ब्लड डोनेशन. तर देर इज नो ट्रबल. तर ब्लड डोनेशन केल्यानंतर कोणत्याही प्रकारचं काय होत नाही आपल्याला कुठल्याही प्रकारचे इथं कंडिशन अशी तयार होत नाही किंवा अडचण येऊ शकत नाही. अँड 1 ऑक्टोबर दॅट इज ऑब्झर्व्ड ॲज अ नॅशनल व्हॉलंटरी ब्लड डोनेशन डे. तर 1 ऑक्टोबर हा जो दिवस आहे तर तो हा नॅशनल ऐच्छिक रक्तदान दिन म्हणून तो काय केला जातो साजरा केला जातो. हेल्दी पर्सन ऑफ एज मोर दॅन 18 years कॅन डोनेट द ब्लड फॉर 3 to 4 times अ इयर. एखादा हेल्दी जो पर्सन आहे ज्याचं वय काय आहे 18पेक्षा जास्त आहे असा व्यक्ती जो आहे तर तो वर्षामधून 3 ते 4 वेळेला काय करू शकतो तो ब्लड डोनेशन करू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट आवर लेसन. सो सॉल्व द एक्सरसाइज that are given in your textbook.